मागील 10 दिवसापासून कल्याण पूर्वेतील नागरिकांना अघोषित लोडशेडिंगला सामोरे जावे लागत आहे। मुख्य वीज वाहिनीत झालेला बिघाड काढण्याचा प्रयत्न करूनही महावितरणाला यश आलेले नसल्याने कल्याण पूर्वेतील ग्राहकांच्या माती नाहक लोडशेडिंग लादले गेले आहे। वीज वाहिनींच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना मागणी वाढताच वीज वाहिनीवर ताण वाढत असल्याने नाईलाजास्तव महावितरणाला कल्याण पूर्वेत लोडशेडिंग करावे लागत असल्याची कबुलीच महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। मात्र नियमित वीज बिल भरणा करूनही भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत असल्याने त्रासलेल्या नागरिकांच्या वतीने आज कल्याण पूर्वेतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महावितरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। जी मुख्य वाहिनी आहे पडघा पाल 220 kV ती 4 तारखेपासून फॉल्टी आहे। याच्यावर आपला कल्याण पूर्व विभाग आहे, त्याला रिस्टोरेशनचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, पण त्याला अजून थोडासा अवधी लागणार आहे। त्यामुळे आपल्या याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आपलं लोड वाढतं तेव्हा ते लोड थोडंसं कमी करण्यासाठी आम्ही दुर्दैवाने लोडशेडिंग करावं लागतं आहे। तर माझं सगळ्यांना असं आव्हान आहे की तुम्ही थोडेसे संयम बाळगा, आमची अडचण असल्यामुळे आम्हाला तेवढी तुम्ही मदत करा। महावितरणच्या म्हणजे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या या मुख्य कार्यालयाजवळ आलो आहे कल्याण पूर्वेच्या। सतत त्याची जो वीज पुरवठा खंडित होतो त्या संदर्भामध्ये साहेब आणि यांना आपण त्या ठिकाणी विचारणा केली आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी जे सांगितलेलं आहे त्यामध्ये कुठेतरी तथ्य आहे। कारण पडघ्याचे त्या ठिकाणी जे सबस्टेशन आहे तिथून त्या ठिकाणी जो सप्लाय आहे तो पाल स्टेशनला त्या ठिकाणी होत नाही आहे। नवीन प्रपोजल त्यांनी टाकलेलं आहे, त्या गैरसुविधेबद्दल त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की थोडा संयम बाळगायला सांगितलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।